बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी गेल्या 24 तासांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। काल संध्याकाळपासून संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले। हे फोटो पोलिसांनी आरोपपत्रामध्ये दिलेले आहेत। हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्याबाबतच्या तीव्र भावना उमटल्या। यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे आणि यावरूनच वाल्मिक कराडशी घनिष्ठ संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली। बजेट अधिवेशनाचा पहिला दिवस असताना काल मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर उत्तर द्यावं लागलं आणि विरोधकांनी देखील धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। यानंतर काल दिवसभरामध्ये धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 2 वेळा बैठक झाल्याची चर्चा आहे। धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी राजीनामा दिला असला तरी याबाबत सोमवारी बऱ्याच घडामोडी घडल्या। बजेट अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची देखील बैठक झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तब्बल 2 तास बैठक झाली। या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। या बैठकीचा तपशील बाहेर आला नसला तरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आलेत। हे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र भावना झाल्या आहेत। समाज माध्यमांवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वाढली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या सर्व घडामोडींनंतर धनंजय मुंडे हे राजीनामा देतील का अशी चर्चा सुरू होती, पण अखेर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध आहेत। तसंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे एकत्र व्यवसाय आहेत। त्यांची मालमत्ता देखील एकत्रितपणे असल्याचे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यापूर्वीच केले होते। या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला सांगतील त्यावेळी मी राजीनामा देईल अशी भूमिका वारंवार धनंजय मुंडे यांनी मांडली होती। तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले तर त्यांना नक्कीच राजीनामा देण्यास सांगितलं जाईल अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती। तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका असंही स्पष्ट केलं होतं। पण अखेर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, तर दुसरीकडे या प्रकरणातील हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अत्यंत जोरदारपणे केली जाऊ लागली। या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड याचे आका धनंजय मुंडे असल्याचा दावा केला होता, पण अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा झालेला आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नेमके पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।